नमस्कार मंडळी, वर्षाज फूड डायरीजमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मोठी हिरवी मिरची. यासाठी मी घेतल्या आहेत 6 ते 7 हिरव्या मिरच्या. आणि लागणारं साहित्य आहे हळदी पावडर, लसूण, मी 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतला आहे ठेचून, लाल मिरची पावडर, मी एव्हरेस्टचा तिखा लाल मिरची पावडर वापरते, सुके धन्याची पावडर, मी मीठ घेतला आहे. मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे. मिरच्या तळण्यासाठी तेल आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही करायचा, अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट बारीक करून घ्यायचा आहे. आणि हा 100 ग्रॅम आहे. शेंगदाण्याचा कूट एका प्लेटीत काढून घेऊन त्यामध्ये आपण मिरची पावडर घालूया. अर्धा चमचा मिरची पावडर घालायची. अर्धा चम्मच पेक्षा कमी हळदी पावडर घालायचा. अर्धा चम्मच धन्याची पावडर, चवीनुसार मीठ घालून घेऊया. आणि आपण हा लसूण घेतलेला आपण घालून घेऊ. आता आपण हे पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडंसं पाणी घालू. थोडंसं पाणी घालून मिक्स केल्यावर हा मसाला मिरचीमधून फ्राय करताना बाहेर येत नाही. आपला आता हा मसाला छान मिक्स करून झाला आहे. आता आपण हा मिरचीमध्ये भरून घेऊ. मिरचीला उभा काप करून घेतला आहे. यामध्ये आपण मसाला भरू. अशा प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या. मिरचीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप असते. अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या भरून घेऊ. आपल्या सर्व मिरच्या भरून झाल्या आहेत. आता आपण गॅस चालू करू. आपण आता पॅनमध्ये तेल टाकून घेऊ. गॅस स्लो करून घेतला आहे. तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यावरती यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊ. तेल गरम करून झाले. आता आपण यामध्ये मिरच्या सोडून घेऊ. गॅस स्लोवरतीच ठेवायचा, नाहीतर तेल बाहेर उडत राहतं. त्यांची एक साईड तळेपर्यंत आपण झाकण ठेवू. 10 मिनिटांनी आपण झाकण खोलून मिरच्यांची एक साईड पूर्ण तळून झाली आहे. आता आपण दुसरी साईड तळून घेऊ. तोपर्यंत स्लोवरती झाकण ठेवून घेऊ. 10 मिनिटांनी तयार आहे आपल्या या तळलेल्या मिरच्या. अशा प्रकारे मिरची बनवून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.